नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर गिरणी कामगारांबद्दल जी काही अपडेट्स आपल्यापर्यंत येत असतात ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर सध्या शेवटचा गिरणी कामगारांची जी अपडेट आली होती ती म्हणजे जो GR आला होता गिरणी कामगारांचा, त्या GR बद्दलच आपण माहिती दिलेली. त्याच्यानंतर काहीच अपडेट येत नव्हत्या. परंतु आता गिरणी कामगार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, कारण घरांच्या प्रश्नांवर सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने निराश झालेले गिरणी कामगार आता पुन्हा आक्रमक झालेले आहेत. आणि त्यामुळेच गेल्या 15 दिवसाखाली घरांच्या प्रश्नांवरून सरकारकडून जे आश्वासनाची पूर्तता होत नाही आहे त्याच्यामुळे गिरणी कामगारांनी एक बैठक पार पडली होती. तर परळ या ठिकाणी त्यांची जी 14 कामगार संघटना आहेत त्यांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या बैठकीत 10 मार्चला सकाळी 11 वाजता विधान भवनावर धडकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या प्रश्नावर 9 जुलैला विधान भवनावर गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिले. पण ते जे आश्वासन दिले होते ते कागदावरच राहिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर आठवण मोर्चा काढण्यात आला. नगरविकास खात्याने प्रधान सचिव असीम गुप्ता तसेच अन्य नेत्यांच्याही भेटी घेण्यात आल्या, पण सरकारकडून अद्यापपर्यंत सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. त्यावर बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. तर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली परळ या ठिकाणी ही बैठक पार पडली होती. आणि त्यानंतर गिरणी कामगारांच्या घरासाठी 10 मार्चला विधान भवनावर आंदोलन निघणार आहे. त्यामुळे गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा ग्रामीण भागात सभा घेण्यात आली. तर चिपळूण येथे 19 फेब्रुवारीला मेळावा घेण्यात आला. तर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी सकाळी 11 वाजता चिपळूण येथील आंबेडकर हॉल चिंचनाका येथे गिरणी कामगारांची सभा आयोजित करण्यात आली. खेड, मंडणगड, दापोली व संगमेश्वर येथील गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुद्धा गोविंदराव मोहिते यांनी केले होते. तर दरम्यान राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची 17 फेब्रुवारी रोजी मजदूर मंजिल येथे तातडीची बैठक पडली. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरील लढा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. तर कुडाळमध्ये येत्या 28ला बैठक होणार आहे. तर मुंबईतल्या घरांसाठी आंदोलनाबाबत दिशा ठरवण्यासाठी 28 तारखेला येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालय येथे सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्या वतीने गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा होणार आहे. मेळावा जो आहे तो सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. त्याला उपस्थितीचे आवाहन सर्व श्रमिक संघटनेचे संघटक जे आहेत त्यांनी पत्रकातून केले आहे. तर भोरमध्ये सुद्धा 24 तारखेला म्हणजे कालच मंगळवारी जे आहे ती बैठक पार पडली. मुंबई गिरणी कामगारांना न्यायालयाच्या आदेशाने मुंबईत घर मिळाले पाहिजे म्हणून कामगार 20 वर्ष झगडत आहेत. मात्र याकडे सरकारकडून जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी आतापर्यंत विविध कामगार संघटना वेगवेगळ्या स्वरूपात संघर्ष करत होत्या, परंतु आता 14 संघटना एकत्र आल्यास मुंबईमध्येच घर मिळाले पाहिजे असा सर्व संघटनांचा निर्धार असल्यामुळे या संघर्षाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वांनी मिळून आंदोलनाचे नियोजन केले असून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी भोरमध्ये महत्त्वाची सभा घेतल्याची माहिती कामगार संघटनांच्या जे सचिव आहेत त्यांनी दिली. तर ते तुम्ही पाहू शकता, संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता मुंबईत हक्काची घरे मिळेपर्यंत लढा थांबणार नाही. 10 मार्चला आझाद मैदानावर मोर्चा काढल्यानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास 1 मेला मुंबईत आरपारचे आंदोलन केले जाईल असा इशारा गिरणी कामगार नेते उदय भट यांनी दिला आहे. तर मुंबई बाहेर घरे देण्याचे सरकारचे धोरण जे आहे ते आम्ही हाणून पाडलेले आहे. मुंबईत जमिनी उपलब्ध असतानाही कामगारांना डावलले जात आहे. आता 14 संघटना एकत्र आल्या असून विधिमंडळ अधिवेशनावर 10 मार्चला गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतच पुनर्वसन जे आहे ते जाहीर करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागातून कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या सभेत मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर गिरणी कामगारांबद्दल 10 मार्चला विधान भवनावर जे आंदोलन निघणार आहे त्याबद्दल मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.